चल मित्रा, उन्नत, उत्साही, उज्ज्वल जीवनाची गुढी उंच उंच उभारू. सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. आपल्या जीवनाची जी मान्यता आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे, पण आपण आपल्या जीवनाकडे पाहतो कसं याच्यावर आपलं जीवन अवलंबून असतं. जो प्राप्त है वो पर्याप्त है असं जरी असलं तरी जे मला मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी मी कोणत्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहतो हे फार महत्त्वाचं. एक छोटी कथा सांगतो. बदक की गरुड. काल एका प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शकाने सांगितलं, बदक बनायचं आपल्याला की गरुड बनायचं. आमचे लाटकर सर होते, त्यांनी ती कथा सांगितली. एक टॅक्सी ड्रायव्हर होता. तो आपल्या प्रत्येक ग्राहकाला, प्रवाशाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सेवा द्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्याची सेवा युनिक होती आणि समोरच्याला आवा करणारी होती. नेमका तो एका विमानतळाच्या प्लॅटफॉर्मवर उभा राहिला. आल्याबरोबर एक प्रवासी त्याच्यासमोर आला. त्याने त्याची आस्तविकपणे चौकशी केली, साहेब तुम्हाला कुठं जायचं? भाडं ठरलं, करार ठरला, कुठं जायचं ते ठरलं. आणि तो बोलायला लागला की साहेब तुम्हाला नेमकं जायचं कुठं, म्हणजे मला माझ्या गाडीची स्पीड किती घ्यावी याच्याबद्दल तो विचारायला लागला. म्हणजे तुम्ही गाडी 100च्या स्पीडनं जाण्यात कम्फर्टेबल आहात की त्यापेक्षा कमी? त्या प्रवाशानं सांगितलं की हरकत नाही, तुझ्या मनानं. परत तो बोलायला लागला, साहेब तुम्ही चहा घेणार की कॉफी? त्या प्रवाशाला वेगळं वाटलं, अरे टॅक्सीमध्ये. त्यानं त्याची वेगळ्या अँगलनं घ्यायची विचार केला. नाही, मला चहा चालत नाही, कॉफी चालत नाही, मी ज्यूस घेणार. मग त्याला म्हणून हरकत नाही सर, तुम्हाला ज्यूस घ्यायचं तर माझ्याकडे 4 थर्मास आहे. थर्मासमध्ये मी एकात चहा ठेवतो, एकात गरम पाणी ठेवतो आणि एकात ज्यूसची व्यवस्था ठेवतो. त्यानं त्या प्रवाशाला ते ज्यूस, ते गरम पाणी ते दिलं, मिक्स करून दिलं. परत त्याला विचारलं की साहेब म्हणजे मी तुमच्याशी बोलतो हे तुम्हाला कम्फर्टेबल आहे की वेगळं वाटतं आहे? म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी तुमच्याशी बोलू नये, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही, की बोलावं? म्हणजे समोरच्याच्या मनासारखं वागण्याचा तो प्रयत्न करत होता आणि तोही सविनय आणि समर्पक. त्या प्रवाशाला थोडंसं वेगळं वाटायला लागलं की चांगला माणूस आहे, थोडंसं वेगळं आहे इतरांपेक्षा. मग त्यानं विचारलं, तू बोलला तर हरकत नाही. मग त्यानं ते सांगितलं की साहेब तुम्हाला प्रवासामध्ये जर गाणे लावायचे असेल तर मी गाणे लावू शकतो. तुम्हाला जर स्क्रीनवरती काही पाहायचं असेल तर मी त्याची व्यवस्था करू शकतो, किंवा तुम्हाला मासिक वर्तमानपत्र काही लावायचं असेल तर त्याची व्यवस्था माझ्याकडे आहे, तुम्ही जे सांगसाल ते. त्या ग्राहकाला, त्या प्रवाशाला हे थोडंसं वेगळं वाटलं की बाकीचे लोक येतात, बसतात आणि काही न करतात. आणि तो जो टॅक्सी ड्रायव्हर होता, तो जॉनी नाव होते त्याचं, तो वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना विचारत होता आणि त्यांची संवाद साधत होता. मग त्या प्रवाशाला न राहून वाटलं की हा जरा थोडासा वेगळा आहे. मग त्याने विचारलं की तू हे कधीपासून करायला लागलं? त्यानं विचार केला की साहेब मी अगोदर असाच लोकांशी न बोलणारा, एकलकोंडा असं वागत होतो, इतरांसारखंच मी सर्व्हिस देत होतो. पण एक दिवस मी विचार केला की मी नेमकं वेगळं काय करतो, माझ्या जीवनाचं वेगळेपण काय, इतरांमध्ये
सगळं कळप आहे, त्या कळपामध्ये माझी गणना व्हायला लागली. पण त्या कळपामध्ये गणना तर शिरगंती आणि घरपुरती याच्यासाठीच आयुष्य नाही आहे. तुमची वेगळी ओळख निर्माण करणं हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. मग मी विचार केला साहेब की माझं काहीतरी वेगळं असावं. मग मी वेगळं काय असावं याच्यावर विचार करायला लागलो. आणि ज्या ज्या वेगळ्या मला गोष्टी वाटल्यात मी त्याचा फक्त विचार करून थांबलो नाही, त्याचा अंगीकार केला आणि त्या स्वतः जीवनामध्ये इम्प्लिमेंटेशन करायला लागलो. सुरुवातीला मला त्रास झाला, कारण सगळ्यात मोठं परिवर्तन बाहेरून मनातून होत असतं. सगळ्यात मोठा विरोध हा मनातूनच होत असतो. पण मी तो विरोध झुगारला आणि स्वतःच्या मनाला कंट्रोल करायचा प्रयत्न केला. जेव्हा मी माझं स्वीकारलं कंट्रोलिंग करणं आणि स्वतःच्या मनाच्या सारखं वागणं, तर माझ्या थोड्याशा सुरुवातीला काही त्रास झाला, पण नंतर माझा विकास व्हायला लागला. त्या महिन्यामध्ये थोडंसं माझ्याकडे येणाऱ्या ग्राहकाची संख्या वाढली. दम्मानं माझा हा बोलण्यामध्ये याच्यामध्ये मला जरा नॉलेज मिळालं, कौशल्य आलं. मी जरा विकसित झालो आणि मी लोकांशी त्यांना काय लागतं, काय बोलावं, कसं बोलावं याचं मला आकलन आलं आणि मी त्या अँगलनं त्या विषयानं धरून त्यांना बोलायला लागलो. आणि आता साहेब माझी वेटिंग लिस्ट असते. सुदैवानं आज तुम्ही माझ्या टॅक्सीवर बसलात, पण माझ्याकडं माझं स्वतःचं मी एक ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपवरती माझं शेअरिंग चालतं आणि मी जास्त नफ्याच्या किंवा जास्त पैशाच्या मागणं लागता आपण समाजाला कसं काय देऊ शकतो एक वेगळं, त्याचा प्रयत्न करतो. आज माझ्याकडं मी जे कमवतो, जे करतो ते समाधानानं जगतो, समाधानानं खातो. एवढं बोलला आणि त्या प्रवासालाही फार बरं वाटलं. मित्रांनो, बदक आणि गरुड. बदक हा सतत काहीतरी बडबडत असतो. निसर्गानं प्रत्येकाला स्वतःचं वेगळं अस्तित्व दिलं आहे, वेगळं वैशिष्ट्य दिलं आहे, पण आपण कोणाकडून काय घ्यावं हे आपण ठरवावं. बदक सतत काहीतरी बडबडत असतो, आपल्या जीवनातल्या तक्रारी, प्रॉब्लेम्स हे ते, त्या अनुषंगानं एक कल्पक म्हणून सांगितलं. परंतु गरुड हा कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही आणि आपली जी भरारी घ्यायची जी उमेद आहे ती सोडत नसतो. अडचणी, प्रॉब्लेम हे असतात. अडचणी आहे त्या अर्थी त्या अडचणीचं सोल्युशनसुद्धा आहे. मग आपण सतत अडचणी आहे, प्रॉब्लेम्स आहे याच्यावर बोलल्यापेक्षा त्या अडचणी सोडवता कशा येईल या सोडवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनात आपण बदक आहोत की गरुड आहोत हे ज्यानं त्यानं ठरवावं. कारण मित्रांनो, जो निश्चयानं काम करतो, निश्चित काम करतो, नियमानं काम करतो, तो नियतीलाही, या निसर्गालाही आणि या निर्मात्यालाही आवडतो आणि प्रत्येक कामाची पावती ही सकारात्मक असो का नकारात्मक हे मिळतच असते. तर मित्रांनो, आपण जे करतो ते जास्तीत जास्त चांगल्यात चांगलं आणि आपल्या मनाला समाधान कसं वाटेल याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.